नमस्कार. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने एक संस्कारक्षम, जबाबदार, सर्वगुण संपन्न विद्यार्थी जडणघडणीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम प्राथमिक शिक्षण विभाग राबवत आहे आणि विशेषत्वाने प्रगती पथावर आहे. या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यामध्ये प्रशासनास यश प्राप्त झाले आहे. पीएम-श्री स्कूल योजनेअंतर्गत शाळा विकसित करण्याचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील 21 पीएम-श्री शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात आले. यासाठी विविध नाविन्यपूर्ण निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. विशेष म्हणजे या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. एक परिपूर्ण अध्ययनपूरक शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी शालेय भौतिक सुविधा महत्त्वाची असते. पुणे जिल्हा परिषदेच्या आव्हानाला साथ देत विविध भौतिक सुविधेने अद्ययावत अनेक सुधारित शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळेमध्ये विविध सुविधा निर्माण करीत पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना परिपूर्ण बनविण्यात आल्या आहेत. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी लोकसहभाग आणि विविध संस्थांच्या माध्यमातून 1,80,00,000 रुपयांचे शैक्षणिक साहित्य शाळांना उपलब्ध करून देण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजनेसह कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन केले जाते. पुणे जिल्ह्यात निपुण भारत प्रकल्प अंतर्गत इयत्ता 3री पर्यंत पायाभूत लेखन, वाचन, गणितीय कौशल्य प्राप्त करून देण्याच्या भूमिकेतून संपादनिकीचा आलेख उंचविण्याच्या दिशेने पूर्तता या उपक्रमाअंतर्गत होत आहे. 93,99,308 इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड कम्युनिकेशन या कौशल्यांचा विकास करण्याहेतू विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचे काम शाळांमध्ये होत आहे. परकीय भाषा शिक्षण ही काळाची गरज आहे. याच भूमिकेतून फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी, स्पॅनिश या भाषांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिले जाते. पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा जिल्हा परिषद अध्यक्ष चषकाचा पुरस्कार गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या शाळांना प्रदान केला जातो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांमध्ये स्काउट गाईडचे पथक निर्माण करण्यात आले आहेत. त्याची वेळोवेळी प्रशिक्षणे आयोजित केली जातात. महाराष्ट्रात पुणे जिल्हा हा शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वात अग्रस्थानी प्रथम मानांकनासह झळकत आहे. कारण शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेसाठी जिल्हा परिषद निधीतून सर्वच मुलांना या परीक्षेसाठी प्रोत्साहित केले जाते. यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून शिक्षकांना प्रेरित केले जात आहे. शिक्षकांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक साहित्य अभिव्यक्ती संमेलन आयोजित करण्यात येत आहे आणि वार्षिक अंकाची तयारी सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांच्या विविध सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वेळोवेळी शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यात येते. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत मुलींच्या सुरक्षतेची विशेषत्वाने काळजी घेतली जाते. लाठीकाठी, कराटेचे प्रशिक्षण, गुड टच, बॅड टच संदर्भाने मार्गदर्शन, समवेत तक्रार पेटी, दामिनी पथक व विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकौशल्य विकास उत्पादन कार्यातील कौशल्य क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या भूमिकेतून शाळांमध्ये स्किल बेस एज्युकेशनचा समावेश करण्यात आला आहे. सुप्त कलागुणांना वाव, विकसित जीवन क्षमता या भूमिकेतून उद्योजकतेचे शिक्षण हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. Subject of focus, them new skill to learn. Here are some models made by students. So this is Indeed, the influenza art it's an part of our skill school. Traditional maybe includes design of peacock, lotus flower. We all learn these things.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महावाचनाची चळवळ विशेषत्वाने राबवली जात आहे. तसेच अध्ययन अध्यापनातून विरंगुळा आणि मुक्त शिक्षणाचा आनंद या भूमिकेतून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांना जोपासणारा आनंददायी शनिवार हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेमध्ये लक्षवेधी ठरला आहे. इतिहासाची आठवण, प्रेरणा आणि वारसा जतन करण्याच्या भूमिकेतून शाळेमध्ये हुबेहूब लक्षवेधी गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात येते. तसेच आपला ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या शिवकालीन शस्त्र साहित्यांचे प्रशिक्षण शाळेमार्फत दिले जात आहे. लाठीकाठी, घोडेस्वारबाजी यासारखी विविध चित्तथरारक प्रदर्शने सादर केली जात आहेत. पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये मल्लखांब खेळाची विविध प्रात्यक्षिके शिकवली जातात. आपले शरीर हे तंदुरुस्त ठेवणारा हा खेळ विद्यार्थ्यांच्या लवचिकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील विद्यार्थी ज्ञानार्जनाबरोबरच खो खो, कबड्डी, रनिंग, क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये पारंगत होत आहेत. यात विशेष प्रावीण्य मिळविणारे खेळाडू क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रामध्ये रुची वाढावी या भूमिकेतून पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे. या परसबागेत निर्माण होणाऱ्या ऑर्गॅनिक पालेभाज्या, फळभाज्या या शालेय पोषण आहारात वापरल्या जातात. आज झपाट्याने विकसित होणाऱ्या या जगामध्ये तंत्रकुशल विद्यार्थी घडावा यासाठी कोडिंग व प्रोग्रॅमिंगशी मुलांची ओळख होण्यासाठी कोडिंग शाळेमध्ये शिकविले जाते. यातूनच मुले गेम, अँड्रॉइड ॲप बनवू लागले आहेत. विकसित देशाची नवी ओळख म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वापर. याच संकल्पनेतून पुणे जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा उभारली गेली आहे. यातूनच मुलांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानामध्ये रुची वाढवली जात आहे. सर्वांगीण शिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे शिकवण्याचे, मूल्यांकनाचे डिजिटलायझेशन झाले आहे. यासाठी स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, संगणक, दृकश्राव्य साधने, LCD टीव्ही, प्रोजेक्टर यांचा अध्यापनात रंजकतेने वापर होतो आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या कामाला विविध नव उपक्रमांना प्रेरणा मिळावी या जाणीवेतून टॉक विथ CEO या अनोख्या मार्गदर्शक संवादातून शैक्षणिक कामामध्ये उभारी देण्याचे काम केले जात आहे. पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशाची रुची दाखविली आहे. आज 6,633 पेक्षा जास्त मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत परतली आहेत. शाळा प्रवेशोत्सव, आदर्श शाळा, मोफत गणवेश व पुस्तके वाटप, स्पर्धा परीक्षा, नाविन्यपूर्ण उपक्रम, मध्यान्ह भोजन व्यवस्था आदीमुळे जिल्हा परिषदेच्या या शाळा पालकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाल्या आहेत. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळते याची अनुभूती पालकांना येऊ लागली आहे आणि पालकांचा आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी ओढा वाढला आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांच्या रांगा लागल्या आहेत. शिक्षण ही अध्ययन अध्यापनातील निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातून विद्यार्थ्यांची परिपूर्ण जडणघडण होण्याच्या भूमिकेतून पुणे जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील, प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री संजय नाईकडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे प्राचार्य माननीय श्री बाळकृष्ण वाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पुणेचे तळमळीने काम करणारे सर्व शिक्षक अधिकारी यांच्या समन्वयातून राबवलेल्या अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमधूनच MPSC UPSCच्या स्पर्धा परीक्षांमधून अनेक अधिकारी, पदाधिकारी, शैक्षणिक, अध्यात्म व उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नागरिक घडवण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. ही जाणीव, ही प्रेरणा, हे प्रबोधन, ही चळवळ शिक्षण प्रक्रियेत अविरत सुरू ठेवूया. चला एक सक्षम समाज घडवूया. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं क्षितिज गाठूया. त्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ साकारूया. पुणे जिल्हा परिषदेच्या या शैक्षणिक वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा. धन्यवाद.